माजवलेलं आहे। हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे। काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुंडे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुंडे आहे यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। हा आता जास्त काय बोलत नाही, कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होते। सगळ्याच आता बोललो तर मग सभेत काय बोलणार, पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे। पण काल जे बाजार गुडघे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार गुडघा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। तर आज तुमच्यावरती एक महत्वाची जबाबदारी टाकतोय, कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ। मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणी साहेब आज आपल्यात नाहीये, पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं आहे, त्यांना मी खास धन्यवाद देतोय। आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला होता, गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना साजरा धरला होता की वाणी साहेब आपणच इथले हक्कदार आहात, आपणच इकडे उमेदवार म्हणून उभे राहा। मला म्हणाले की उद्धवजी आता खूप झाला, नवीन माणसानं पुढे आणू। आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल, तर या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा करतो। नवीन अशी तुमच्यावरती मी जबाबदारी देतो। पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच, पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो। सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।